नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात काही विशेष घडामोडी. पुरुषाने खंबीरपणे स्त्रीच्या पाठीशी उभे राहणे हाच खरा त्या स्त्रीला पुरस्कार असतो, असं मत ज्येष्ठ सिनेपत्रकार अरुणा अंतरकर यांनी व्यक्त केलं. सलाम पुणेच्या वतीने महिला दिन सोहळा SM जोशी सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या उषा संजय काकडे, प्रसिद्ध ज्येष्ठ सिनेपत्रकार अरुणा अंतरकर यांच्या हस्ते कार्यक्षम लोकप्रतिनिधीचा सलाम पुणे पुरस्कार ब्युटिशियन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किरण शिंदे, कार्यक्षम नगरसेविका म्हणून मनसेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील यांना देण्यात आला. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व, ज्याला इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय मला पर्यायच नाही, डॅशिंग व्यक्तिमत्व ज्याला म्हटलं जातं, असं हे व्यक्तिमत्व आपल्या वडिलांचा आणि काकांचा वारसा. वडील उत्तम सुप्रसिद्ध वकील होते, काकाही वकील होते, त्या स्वतःही वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत, तेही ॲडव्होकेट आहेत. असे दोघे ॲडव्होकेट असलेले आणि आज 21व्या शतकामध्ये पुण्यामध्ये अशी झाशीची राणी आहे, तिचं नाव आहे ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे. ठोंबरे पाटील यांना सन्मान करतोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. तर सामाजिक क्षेत्रातील माहेर संस्थेच्या लुसी कुरियन नारायणगावच्या लता कोठारी, तसेच पुण्यातील अभिनेत्री संस्कृती बालगुडे, अभिनेत्री गौरी कोंगे, राधा कुलकर्णी, वृंदा बाळ, नीता दोंदे यांनाही सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर, अभिनेत्री निशा परुळेकर, दिग्दर्शक मुकेश मिस्त्री, ढग चित्रपटाचे संगीतकार आदी रामचंद्र, हेडलाईन चित्रपटाचा अभिनेता निखिल बैरागर, अभिनेता मयूर लोणकर, चित्रपट निर्माता मेघराज भोसले, नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, दीपक रेगे, पुणे मनविसेचे अध्यक्ष आशिष साबळे, विपश्यनाकार दत्ता कोहिनकर, नरेंद्र शिंदे, दिलीप कुकडे, श्रीकांत कुलकर्णी, जितेंद्र वाईकर, रवी सहाने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ख्यातनाम पत्रकार अरुणा अंतरकर म्हणाल्या, पुरुषोत्तम अशा पुरुषाने खंबीरपणे स्त्रीच्या पाठीशी उभे राहणे हाच खरा त्या स्त्रीला पुरस्कार असतो. आज सलाम पुणेच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात खरे तर मला प्रमुख पाहुणी म्हणून येण्याऐवजी पुरस्कार घ्यायला येण्यास आवडले असते. पत्रकारितेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, खरे तर महाराष्ट्रातला सिनेपत्रकार दुष्काळग्रस्तांचे जिणे जगला आहे. आता त्यात PR या घटकाने आपले महत्त्व प्रचंड वाढवून या पत्रकारितेला आणखीन दुष्काळाच्या खाईत लोटण्याचे काम सुरू केले आहे. अशा स्थितीत काही पत्रकार आणि कलावंत यांनी सलाम पुणे अशी मैत्रीपूर्ण संस्था चालवून लोकांना काही आगळेवेगळे देण्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे, याचे खरोखरच कौतुक करायला हवे. जागतिक महिला दिनानिमित्त अभिनव कला महाविद्यालयाच्या 8 विद्यार्थिनींनी एकत्र येऊन कला दुर्गा या चित्रप्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. वंदन नगरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे प्रदर्शन 11 ते 15 मार्च या कालावधीत घोले रस्त्यावरील न्यू आर्ट गॅलरी येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या चित्रप्रदर्शनात अमूर्त स्टील लाईफ, राजस्थानी ग्रामीण जीवनशैली तसेच आफ्रिकी चित्रांचा समावेश असणार आहे. सुषमा गायकवाड, आरती गोखले, विनीता पेंढारकर, अश्विनी जांबोटकर, पल्लवी गोटखिंडीकर, रविया रांजळे,
प्रिया पाटकर आदी कलाकारांची चित्रे या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. आणि ईच ऑफ अस आर पास्ट स्टुडंट्स ऑफ अभिनव विद्यालय आणि अनेक एक्झिबिशन्स इंडिपेंडेंटली आमचे झालेली आहेत. दिस इज द फर्स्ट टाइम वी आर युझिंग दिस प्लॅटफॉर्म टुगेदर टू एक्झिबिट आवर वर्क आणि ह्याच्यातली 30% ऑफ आर exhibition sale will be handed over to Matoshri. It's a women's organization and a old age home. It's a old age home. हे त्यांना आम्ही हँडओव्हर करतो. हे एक्झिबिशनचं उद्घाटन मिस्टर मंगेश तेंडुलकर, फेमस कार्टूनिस्ट, आणि मिसेस नंदा लोणकर, शी इज अ कॉर्पोरेटर आणि शी इज अ हेल्पफुल फ्रेंड फॉर अस, यांच्या हस्ते आम्ही करतो. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जाहिरातींच्या माध्यमातून सामाजिक भान जपणारा डूडल सोशल अँड फेस्टिवल 2014चं आयोजन करण्यात आलं आहे. मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी ॲडव्हर्टायझिंग अँड आर्ट या जाहिरात शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे शाखेच्या वतीने डूडल सोशल अँड फेस्टिवल 2014 या उपक्रमाचे उद्घाटन दिग्दर्शक रवी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायझिंग अँड आर्टचे संस्थापक संचालक प्राध्यापक शशिकांत गवळी, ओगिलव्ही अँड मॅथर या जाहिरात संस्थेचे क्रिएटिव्ह सुपरवायझर सौरभ चांदेकर, सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ फोटोग्राफी विभागाचे प्रमुख प्राध्यापक विशाल भेंडे, महोत्सवाचे आयोजक कादंबरी भांडारी आणि योगेश भांडारी आदी मान्यवर उपस्थित होते. 6 मार्च ते 9 मार्च या कालावधीत घोले रस्ता येथील न्यू आर्ट गॅलरी येथे हा महोत्सव भरवण्यात आला असून याद्वारे ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच जाहिरातींच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याच्या उद्देशाने डूडल सोशल अँड फेस्टिवल 2014 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सदर महोत्सवादरम्यान जाहिरात क्षेत्रातील दिग्गज व्यावसायिकांची व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहेत. त्यामध्ये दिनांक 8 मार्च रोजी ओगिलव्ही अँड मॅथर या जगप्रसिद्ध जाहिरात संस्थेचे क्रिएटिव्ह सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले सौरभ चांदेकर जाहिरातींमधील कल्पकता या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायझिंग अँड आर्ट संस्थेचे संस्थापक संचालक प्राचार्य शशिकांत गवळी जाहिरात क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. 9 मार्च रोजी पिनस्टॉम या जाहिरात संस्थेचे उपाध्यक्ष संजय खरे पॉवर ऑफ ब्रँड या विषयावर आपले विचार व्यक्त करणार असून त्यानंतर पब्लिसिस ग्रुपचे राजेश कुलकर्णी हे कॉर्पोरेट कंपन्यांचे ब्रँडिंग याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या व्यतिरिक्त महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ॲड फिल्म्स दाखवण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकांनी गौरवण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता 9 मार्च रोजी होणार आहे. क्रिकेट आणि बॉलिवूड हीच आपली संस्कृती झाली असल्यानं लोकांसमोर काहीही सर्जनशील येत नसल्याची खंत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केली. पुणे नगर वाचन मंदिरातर्फे देण्यात येणारा कैलासवासी प्राध्यापक श्री ना बनहट्टी पुरस्कार रवी परांजपे यांच्या तांडव हरवताना या ग्रंथाला ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर प्राध्यापक चंद्रशेखर बर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध सतारवादक उस्मान खान उपस्थित होते.
भारतामध्ये सर्जनशील वारसा आणि परंपरेला सोडचिठ्ठी दिली जात असल्याचं चित्र दिसत आहे. अमेरिकेत मात्र सर्जनशीलतेला चांगला मान दिला जातो. जागतिकीकरणाच्या लाटेत टिकून राहण्याचे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. राष्ट्र म्हणजे सुव्यवस्था असते, मात्र आज ती यंत्रणा ढेपाळलेली दिसत आहे. वेदनेखेरीज कलेची निर्मिती होत नाही, असेही परांजपे यांनी यावेळी नमूद केले. परांजपे यांच्या तांडव हरवताना या पुस्तकामध्ये हजारो वर्षांचा इतिहास आणि विद्यमान परिस्थितीचे चित्रण करण्यात आल्याचं डॉक्टर बर्वे यावेळी म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ज्योतिषशास्त्रावरील संकेतस्थळाचे 11 मार्च रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मनीषा राक्षे यांनी ही माहिती दिली. www.numerologystmmmanisha.com हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. न्यूमरोलॉजी किंवा अंकज्योतिष हा एक लोकप्रिय आणि चर्चेचा विषय ठरला आहे. आपली जन्मतारीख आणि आपले नाव या दोन्हींचा मेळ साधून आपल्या नावाच्या इंग्रजी अक्षरांमध्ये विशिष्ट बदल करून विविध क्षेत्रातील लोकांनी आजपर्यंत या सुविधेचा लाभ घेतला आहे. नावातील स्पंदने वाढवून जीवनातील ताणतणाव, दुःख, गैरसमज, वैवाहिक प्रश्न, संततीबाबत प्रश्न, शिक्षण, आरोग्य, संपत्ती, व्यवसाय वृद्धी, आयुष्याचा जोडीदार या सर्वांसाठी अंकशास्त्राच्या माध्यमातून आपल्या नावात बदल करून आपली स्पंदने उंचावू शकता आणि आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य मिळवू शकता. या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा यासाठी ही न्यूरोलॉजीची वेबसाईट सुरू करत आहोत. कुंडली, टॅरोट कार्ड रीडर, वास्तू सल्लागार आणि अंकज्योतिष तज्ज्ञ डॉक्टर मनीषा राक्षे सुरू करत असलेल्या या वेबसाईटचे उद्घाटन डॉक्टर मनीषा राक्षे यांचे गुरु डॉक्टर एम कवटक्कर आणि डॉक्टर अंजली हेमंत ठोंबरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास नगरसेविका ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, नगरसेवक संजय बालगुडे, ज्योतिषतज्ञ डॉक्टर व्ही शम अष्टेकर आणि वास्तुतज्ञ डॉक्टर दिलीप नहार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध असल्याचं भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी वेगळे आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात प्रचार करण्यासाठी आंबेडकर यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. आघाडीची पहिली जाहीर सभा येरवडा जय जवान नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या मैदानावर झाली. गीताराम कदम, वसंत साळवे, नाना क्षीरसागर, वैशाली चांदणे, वर्षा गुप्ते आदी यावेळी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाची सत्ता येईल असं वाटत नाही, मात्र भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल असे चित्र प्रसारमाध्यमे रंगवत आहेत. सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने देशाचे वाटोळे केले आहे. गॅस, रॉकेल, डिझेलची सबसिडीची तूट 35,000 कोटी रुपयांच्या घरात गेल्यानं सरकारला ही रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगून ही रक्कम सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल केली जात आहे.
तर दुसरीकडे मोठमोठ्या कंपन्यांना 90,000 कोटी रुपयांचा कर माफ केला जात आहे असा आरोप आंबेडकर यांनी केला. ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता सरकारने त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी आंबेडकर यांनी केली. उद्याची निर्माण होणारी सत्ता सर्वसामान्यांच्या ताकदीवर निर्माण झाली पाहिजे. बेरोजगारी वाढत असल्याने अर्थव्यवस्थेला नव्याने चालना देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. गिरीप्रेमी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मकालू 2014 या मोहिमेला ध्वज प्रदान करण्यासाठी 8 मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला इंडियन माउंटनेअरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निवृत्त कर्नल HS चौहान, भारताचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर, गार्डियन कॉर्पोरेशनचे मनीष साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष कामगिरी करणाऱ्या काही व्यक्तींचा गौरव संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेत सहभागी झालेल्या स्वानंद ॲडव्हेंचरचे सदस्य, कोकण कडा अल्पाईन पद्धतीने चढणारे गिर्यारोहक, स्पोर्ट्स क्लाइम्बिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारे खेळाडू यांचा त्यामध्ये सहभाग राहणार आहे. गिरीप्रेमीच्या मकालू 2014 मोहिमेला 26 मार्च पासून प्रारंभ होणार आहे. त्यामध्ये पुण्यातून 5 जण सहभागी होणार आहेत. नेपाळमध्ये असणारे माउंट मकालू हे शिखर जगातील 5व्या क्रमांकाचे शिखर आहे. या मोहिमेसाठी 70 दिवसांचा अवधी लागणार आहे. 2 कॅम्पमधील मोठे अंतर, पर्वतांवरील अरुंद वाट, अखेरच्या टप्प्यातील तांत्रिक चढाईचे आव्हान हे या मोहिमेचे वैशिष्ट्य राहणार असल्याचं उमेश झिरपे यांनी सांगितलं. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.